तर बघा, महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी कन्हेरी गावात सुद्धा पाहणी केलेली आहे। अजितदादांकडून नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश देण्यात आलेले आहेत। अजित पवारांनी कन्हेरी गावातही जोरदार पाऊस झाला, त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे नुकसानीची। बारामती शहरात आणि आसपासच्या गावांमध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे। स्थानिक जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न आपण करूया। स्थानिकांशी पूर्ण माहिती जी आहे ती अजित पवारांकडून या ठिकाणी घेतली जाते। ऊस शेतीचं मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आणि गावात जाणारे रस्ते पूर्णतः वाहून गेलेले या ठिकाणी दिसतात। त्यामुळे पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते अजित पवारांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर ही अवस्था या ठिकाणी रस्त्याची झालेली आहे। स्थानिक लोक या ठिकाणचे आहेत, आपण जर पाहिलं तर तेही या ठिकाणी पाहणी करतायत। पूर्णतः पाहणी जी आहे ती सध्या सुरू आहे। ही ऊस शेती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ऊस शेतीचं पूर्णतः अजूनही ऊस शेतीमध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकरी जे आहेत तेही आपल्या व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगतात आणि पूर्णतः रस्ते जे आहेत ते वाहून गेलेले आहेत। ऊस शेतीची ही अवस्था आहे। आपण जर पाहिलं तर काल मोठ्या प्रमाणावरती पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि ही सध्या पाहणी सुरू आहे। ऊसाची ही अवस्था आहे, शेती पूर्णतः वाहून गेलेली आहे। कोट्यावधीचं नुकसान जे आहे ते बारामती तालुक्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, ढेकळवाडी। तर इकडे पुणे जिल्ह्यात ऊस अक्षरशः या पावसामुळे झोपलाय। तर निराडावा कालवा फुटल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये नजर जाईल तिकडे फक्त पाणीच पाणी दिसत होतं। या संपूर्ण भागाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केलेली आहे। नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला त्यांनी दिले आहेत। शेतीत अक्षरशः गाळ साचलेला दिसतोय, पाणी साचलेलं दिसतंय। महामार्गावर सुद्धा कचरा वाहून आलेला दिसतोय। पालखी मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर काटेवाडी भवानीनगर रस्ता सुद्धा बंद करण्यात आलाय।